दिशा देण्यासाठी येत्या वर्षात कुठल्या गोष्टींवर लक्ष ठेवून गुंतवणूक केली पाहिजे हे सांगण्यासाठी आज आपल्या बरोबर 3 मान्यवर आहेत. सगळ्यात आधी आपण स्वागत करूया संदेश किरकिरे सर यांचं, जे कोटक म्युच्युअल फंडचे सीईओ आहेत. सर, स्वागत आहे तुमचं आणि तुम्हाला देखील दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आपल्यासोबत आहेत निनाद देशपांडे, जे ऍक्सिस म्युच्युअल फंडचे सिनियर मॅनेजर आहेत. तुम्हाला देखील दीपावलीच्या शुभेच्छा. आणि आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक हे देखील आपल्या बरोबर आहेत. नाईक सरांचं देखील स्वागत आणि तुम्हाला देखील दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा. सगळ्यात आधी आपण किरकिरे सरांकडे जाणार आहोत. किरकिरे सर, आपण जसं म्हटलं की गेल्या वर्षी खूप खडतर वाटचाल होती आणि हे वर्ष देखील खडतर असण्याची शक्यता आहे. तर या सगळ्याचा विचार करता युरोपकडे आपण जर पाहिलं तर नेमकं काय वाटतं तुम्हाला? दोन गोष्टी आपल्याला समजून घ्यायला पाहिजेत की आपल्या 1/3 ऑफ अवर GDP ही डेव्हलप्ड मार्केटशी निगडीत आहे. 1/3 ऑफ अवर फ्लोटिंग स्टॉक म्हणजे प्रमोटर्सचे पैसे बाहेर काढल्यानंतर, प्रमोटर्सचं होल्डिंग बाहेर काढल्यानंतरचं जे होल्डिंग आहे त्याचं 1/3 इज ओन्ड बाय फॉरेन इन्व्हेस्टर्स. त्यामुळे जगात कुठेही काही झालं आणि मोर इम्पॉर्टंटली डेव्हलप मार्केट्समध्ये काही झालं की त्याचा इम्पॅक्ट आपल्याकडे डायरेक्ट पडतो. ॲज फार एज युरोप बघाल तर युरोप म्हणजे आता आम्ही गेले 6 महिने वर्षभर आम्ही पण वाचतोच आहोत की एक्झॅक्टली काय झालं. जे आपण म्हणत होतो की श्रीमंत राष्ट्र आहेत, त्यांच्याकडचं फायनान्शियल मार्केट्स डीप आहेत, बेटर आहेत, हे हळूहळू हे वास्तव नाही आहे आम्हाला कळायला लागलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची सगळ्यांची जी बँकिंग सिस्टीम आहे ती बँकिंग सिस्टीम रेग्युलेटरी अंधाधुंद म्हणता येईल. म्हणजे उदाहरण द्यायचं तर टिपिकली तिकडच्या आयर्लंडचं उदाहरण घ्या. आयर्लंडमध्ये 30% बँकाचं ॲडव्हान्सेस हे रिअल इस्टेटला गेले. त्यांनी एवढ्या घरं बांधली की तेवढे त्यांच्या तिकडच्या लोकांपेक्षा जास्त घरं बांधली गेली. आता हे सगळं शेवटी फायनान्शियलायझेशन ऑफ हे जे मार्केट झालेलं आहे त्याचं काही कंट्रोल नसल्या कारणाने हे झालेलं आहे. आणि अनफॉर्च्युनेटली आपण त्याच्याशी निगडीत आहोत. आणखीन जे काय आहे युरोपमध्ये होईल, आपण आयर्लंड बघाल, स्पेन बघाल, आता ग्रीसची चर्चा चालू आहे. प्रत्येक ठिकाणी तुमचे बेसिक गव्हर्नमेंटचे फायनान्शियल्स एकदम खराब कंडिशनमध्ये आहेत. फायनान्शियल मार्केट्स खराब कंडिशनमध्ये आहेत. आपल्याशी जर का आपण कनेक्ट केलं तर आपले गव्हर्नमेंटचे फायनान्शियल्स खराब आहेत, त्यात काही वाद नाही, पण आपले फायनान्शियल मार्केट्स उत्तम रेग्युलेटेड केलेले आहेत. त्यामुळे आपल्याकडे आपलं जे रेग्युलेशन आहे आता जगभर आपल्याकडे बघायला लागलेले आहेत की क्वालिटी ऑफ रेग्युलेशन आपलं इतकं उत्तम आहे, पण इम्पॅक्ट पडलेला आहे. इम्पॅक्ट पुढील वर्षसुद्धा पडण्याची शक्यता आहे. पण हळूहळू जेव्हा युरोपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, अमेरिकेतही प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे सॉल्व्ह होतील, तर आय थिंक इमर्जिंग मार्केट्सच्या त्यांचं ग्रोथ आता इमर्जिंग मार्केटशी निगडीत आहे. उदाहरण द्यायचं झालं तर 40% ऑफ S&P 500 जर का तुम्ही US इंडेक्स बघितला तर त्याचा 40% त्यांचा ग्रोथ हा इमर्जिंग मार्केट्समुळेच होतोय. त्यामुळे डेव्हलप मार्केट ॲज अ होल इज अ बिग क्वेश्चन मार्क. आणि जे त्यांनी 20 वर्ष त्यांची राईट अप टू 2008 पर्यंत जी काही रॅली दिसली त्यांच्या मार्केट्समध्ये, त्यांच्या करन्सीमध्ये, आय थिंक माझ्या मते पुढील 10-20 वर्ष दे विल टेक टाइम टू रिकवर द एक्सेसेस जे त्यांच्या सिस्टीममध्ये झाले. देशपांडे सर, तुम्ही कसं बघता या सिनारिओकडे? नाही, माझ्या मते संदेश सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची अर्थव्यवस्था खरोखर आव्हानात्मक आहे. पण सामान्य गुंतवणूकदारांनी याच्याकडे माझ्या मते संधीसारखं बघावं. माझ्या मते जेव्हा सामान्य गुंतवणूकदार कुठली गुंतवणूक करतो ही अल्पावधीसाठी माझ्यामध्ये निश्चितच करू नये. गुंतवणूकदार जेव्हा आपण बाकीचे सगळे जे अव्हेन्यूज आहेत हे जर 5 आणि 10 वर्ष आपण जर बघतो तर शेअर मार्केटचे इन्व्हेस्टमेंट सुद्धा 5 आणि 10 वर्ष या कालावधीसाठी बघावे. आणि जर आपण ते जर उद्दिष्ट आपण क्लिअर असू मनामध्ये, तर माझ्या मते हे सगळे आपत्ती जे आहेत ते आपण संधीप्रमाणे बघावे. कारण आज कुठलीही परदेशी अर्थसंस्था बघा की जसं संदेश सर म्हटल्याप्रमाणे की खरोखर जर त्यांची जोखीम घेण्याची कॅपॅसिटी समजा कमी झाली असेल, त्याच्यामुळे परदेशी अर्थसंस्थांचा ओघ आपल्या शेअर मार्केटमध्ये आटलेला आहे गेल्या 6-8 महिन्यांमध्ये. त्याच्यामुळे समजा आपले चांगले स्टॉक जर आज खाली आपल्याला चांगल्या आकर्षक व्हॅल्युएशन मिळत असतील तर माझ्या मते सामान्य गुंतवणूकदार या परिस्थितीमध्ये संधीसारखा उपयोग केला पाहिजे. आणि त्यांनी ती आर्थिक शिस्त जर जोपासली तर माझ्या मते आता जी गेलेली इन्व्हेस्टमेंट ही या पुढच्या 5-10 वर्षांमध्ये निश्चितच जास्ती परतावा देणारी ठरेल. नाईक सरांकडे जायचंय मला. नाईक सर, आता ह्या दोघांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे काही सांगितलेले आहेत. यालाच अनुषंगून ह्याच मुद्द्यांमध्ये काही ऍडिशनच्या दृष्टीने तुम्हाला असं विचारायचंय की नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत अशा ज्या फोकस केल्या पाहिजेत येत्या वर्षामध्ये गुंतवणूकदारांनी?
अश्विनी, जसं आपण आपल्या कार्यक्रमामध्ये नेहमी सांगतो की आपण सामान्य गुंतवणूकदारांनी मार्केट्स कसेही असले तरी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲसेट ॲलोकेशन, की त्याच्या ओव्हरऑल गुंतवणुकीमध्ये किती पर्सेंट गुंतवणूक त्यांनी शेअरमध्ये तो करू शकतो हे बघितलं पाहिजे. आणि मग मार्केट ज्या प्रकारे करेक्ट होतात किंवा वरती जातात त्याला थोडंफार चेंजेस केले पाहिजेत. मात्र जसं आपण गेल्या वेळेला पण जेव्हा संदेश सर आपल्याकडे आले होते तेव्हा पण त्यांनी गोल्ड मधली गुंतवणुकीचं महत्त्व सांगितलं होतं. त्याप्रमाणे प्रत्येक ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक ही अत्यंत आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये जसं निनादनी सांगितलं तसं थोडंसं तुम्ही इक्विटीसाठी ॲलोकेशन वाढवू शकता. मात्र आपला जो टाइम होरायझन आहे हा केवळ 1 वर्षासाठी सामान्य गुंतवणूकदारांनी नाही बघितला पाहिजे. ऑफकोर्स 1 वर्षानंतर परत चेक केलं पाहिजे परिस्थिती काय होती, त्यांची स्ट्रॅटेजी काय होती, ती बरोबर आहे की नाही गुंतवणूक ते बघितलं पाहिजे. मात्र टाइम होरायझन हे सामान्य गुंतवणूकदारासाठी त्याच्या गरजेप्रमाणे त्याच्या येणाऱ्या काही गोल्स प्रमाणेच राहिलं पाहिजे. निश्चितच. आपण पुन्हा एकदा किरकिरे सरांकडे जाऊया. किरकिरे सर, हे आपण युरोपची सिनारिओ आपण पाहिली आणि त्या अनुषंगाने आपण काय काळजी घ्यायला पाहिजे हे देखील पाहिलं आपण. आता भारतीय अर्थव्यवस्था जर आपण पाहिली, गेल्या काळातली आपण वाटचाल पाहिली किंवा येणारा काळ जो आहे, जसं आपण आता देखील म्हटलं की खूप खडतर असू शकतो आणि दिवसेंदिवस ज्या पद्धतीने महागाई वाढत चाललेली आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करताना भारतीय अर्थव्यवस्थेचं विश्लेषण येणाऱ्या काळाच्या दृष्टीने तुम्ही कसं कराल? भारतीय अर्थव्यवस्था आपण एक तर गव्हर्नमेंटची अर्थव्यवस्था बघू. आणखीन गव्हर्नमेंटची अर्थव्यवस्था म्हणजे फायनली डेफिसिट ऑफ द गव्हर्नमेंट. आणि डेफिसिट का होतो? कारण गव्हर्नमेंटकडे टॉपलाईन सफिशियंट नसते, त्यांचे एक्सपेन्सेस वाढतात म्हणून फिस्कल डेफिसिट होतो. तो फिस्कल डेफिसिट वाढत चाललेला आहे. गव्हर्नमेंटची टॉपलाईन वाढत नाही आणि गव्हर्नमेंटचे एक्सपेन्सेस अवास्तव वाढतात. ही वस्तुस्थिती आहे आणि ह्याच्यामुळे पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. फायनान्शियल मार्केटच्या दृष्टीने बघाल तर आपल्याकडे काही इश्यूज नाही आहेत. म्हणजे आय थिंक द बिगेस्ट चॅलेंज आपल्याकडे कॅपिटल मार्केटमध्ये आहे असं दिसतो मला. आणि तो म्हणजे असा की 100 कोटीच्या वरचं पॉप्युलेशन असताना आपल्याकडे इक्विटी होल्डिंग्स 1 कोटीच्याहून जास्त लोकांची नाही आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आय थिंक माझ्या दृष्टीने एखाद वेळेस बघायला गेलं तर बाहेरचे इन्व्हेस्टर्स आपल्याकडे जर का टोटल केली तर बाहेरचे इन्व्हेस्टर्स हॅव इन्व्हेस्टेड मोर मनी इन इंडिया, मोर नंबर ऑफ इन्व्हेस्टर्स, कारण त्यांचे पेन्शन फंड्स इकडे गुंतवणूक करतात. आपल्याकडे आपले प्रॉव्हिडंट फंड्स किंवा आपले पेन्शन फंड्स गुंतवणूक करत नाहीत. त्यामुळे आय थिंक द बिग चॅलेंज मला आपल्या व्यवस्थेमध्ये दिसतो की आपल्याकडे रिटेल इन्व्हेस्टर अजूनही इंडियाच्या ग्रोथमध्ये पार्टिसिपेट करत नाही. आणि हे माझ्या दृष्टीने खूप वाईट आहे, कारण जगातल्या कानाकोपऱ्यातनं इन्व्हेस्टर्स त्यांच्या पेन्शन फंड्समधनं किंवा त्यांच्या प्रॉव्हिडंट फंड्समधनं इंडियन मार्केट्समध्ये गुंतवणूक करतायत, इंडियाची ग्रोथ मध्ये पार्टिसिपेट करतायत. पण आमच्याकडचे रिटेल इन्व्हेस्टर्स अजूनही करू शकत नाही आहेत, कारण अजूनही फायनान्शियल लिटरसीचा इश्यू आहे. अच्छा, देशपांडे सर, हाच प्रश्न घेऊन मला तुमच्याकडे यायचंय. खास करून व्याजदरांबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे, नेमकं कसा सिनारिओ असू शकतो येणाऱ्या वर्षामध्ये? माझ्या मते महागाईचा उल्लेख जसा तुम्ही केलात की सध्या चलनवाढ ही अतिशय ज्वलंत समस्या आहे आणि जीवनावश्यक वस्तू सुद्धा दूध म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा ह्या गेल्या 2-3 वर्षामध्ये 30% वाढलेल्या आहेत. आणि या महागाईला काबू करण्यासाठी माझ्या मते रिझर्व्ह बँक आपलं काम करते. त्यांनी गेल्या 18 महिन्यांमध्ये जवळजवळ 12 वेळेला त्यांनी आपल्या रेपो रेटमध्ये वाढ केलेली आहे 25 बेसिस पॉईंट्सनी. पण महागाईमध्ये अर्थशास्त्रीय विश्लेषण जर आपण करायचं झालं तर मागणी आणि पुरवठा या 2 गोष्टी आहेत. तर रिझर्व्ह बँकेच्या हातामध्ये माझ्यामध्ये मागणी आहे, पण पुरवठा ही जी अशी गोष्ट आहे की जर तुम्ही या जीवनावश्यक गोष्टी किंवा बाकी सगळ्या गोष्टींचा पुरवठा वाढवणं हे माझ्या मते सर्वस्वीपणे या सरकारच्या हातात आहे. आणि तिकडे माझ्या मते पॉलिसी रिफॉर्म्स हे झाले पाहिजेत. आज आपण म्हणतो की जवळजवळ 30% अन्नधान्य आपलं सडून वाया जातं. तर माझ्या मते तिकडे जर आपण पुरेशी गुंतवणूक केली तर रिझर्व्ह बँक ज्या स्टेप्स घेत आहेत त्याला पूरक असं जर गव्हर्नमेंटने सुद्धा स्टेप्स घेतल्या तर माझ्या मते चलनवाढ ही बऱ्याचशा अंशी आपल्या काबूमध्ये येईल. आत्ताची चलनवाढ जर आपण घेतली तर सध्या जी 9.5% जी आहे ती माझ्यामध्ये समजा हे गुणोत्तरावर चालतं सगळं. तर गेल्या आता पुढच्या 3-6 महिन्यामध्ये ही चलनवाढ जी आता 9.5% आहे ती माझ्यामध्ये 6-7% येईल जसे लोक सांगतात. आणि एकदा ती वाढ त्या लेवलवर आली जी आत्ताच्या दृष्टीने बघता आय थिंक इट्स बराचसा कम्फर्ट झोन असेल, ते एकदा बघितल्यावर माझ्यामध्ये रिझर्व्ह बँक आपला स्टान्स हा नक्की चेंज करेल. त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की आता वी आर नॉट ॲट द पीक बट नियर द पीक इन टर्म्स ऑफ जसे आपले व्याजाचे दर हे आम्ही असं म्हणत नाही की अजूनही ह्याच दराने वाढत राहतील, पण माझ्या मते आपण त्या शिखराच्या आसपास आहोत. आणि याच्या पुढे माझ्या मते 1 वर्ष किंवा 1.5 वर्ष आपण व्याजदर हे याच्यापेक्षा निश्चितच खाली असतील. याच अनुषंगाने किंबहुना कोणत्या नेमक्या सेक्टर्सवर आपल्याला फोकस करायचा